नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणित बघा काय आहे, एका संख्येचा दुपटीमध्ये 18 मिळून येणाऱ्या बेरजेला 13ने भागले तर भागाकार 8 येतो, तर ती संख्या कोणती? ही या 2024 जालना पोलीस चालक 2024 भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. हे बघा काय, हे तुम्ही गणित कुठल्याही गणित समजून घेतलं तर तुम्ही मिनिमम म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही सोडू शकता. हा पण गणित एकदा या प्रकारे तुम्ही सोडवलं ना, मग त्या प्रकारचं गणित तुम्ही मिनिमम 5 सेकंडमध्ये पण सोडवू शकतो. अगोदर करण्याला थोडा वेळ लागेल, पण फक्त त्यानंतर तुम्हाला मिनिमम 5 सेकंदात सोडवता येतो. आता मी सोडव म्हटलं तर 2 सेकंदामध्ये पण सोडू शकतो. आता तुम्हाला हे बघा, आता प्रश्नामध्ये काय दिलं, एका संख्येच्या दुपटीमध्ये मग ती संख्या आपण एक्स म्हणू. ते एक्स म्हटलं ना, हे बघा दुपटीमध्ये ती संख्येच्या दुपटीमध्ये 18 मिळवलं. मग ती एक संख्या एक्स म्हणून होतं, मग त्या संख्येच्या दुपटीमध्ये 18 मिळवलं. 18 मिळवल्यावर काय म्हणतात, उत्तर काय तर येते. हे बेरीज केल्यावर काय तर काय ना काय उत्तर येणार आहे. ती उत्तर आपण वाय म्हणतो. मग येणाऱ्या बेरजेला 13ने भागले तर भागाकार 8 येतो. मग ह्याला भागल्यावर ना उत्तर 8 येतो. म्हणजे इथे काय आहे बघा, 13 येते बघा. हे आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, येते बघा ह्याला, हे उत्तर आपल्याला काढायचं तर 13 गुणिले 8 करावं लागेल. बघा की कुठल्याही गणितामध्ये ह्या संख्येचा, हे बघा मी तुम्हाला सांगतो, हा भागाकार काय केल्यावर काय येतो, 6 येतो. ह्याला हे काढल्यावर हे उत्तर येणार ना, त्या हिशोबाने आपण वायची किंमत काढायची आपल्याला. त्यामुळे 13 गुणिले 8 बघा किती येतं, 13 सत्त्याकडे 104 येतो. म्हणजे आपल्याला वाय मिळालेला आहे. वायची किंमत आपल्याला 104 मिळालेलं आहे. 104 आहे तसं इथं लिहायचं. मग ह्याच्यामध्ये 18 वजा करायचं. 18 वजा केल्यावर काय येतो, वरचे 100, 100 14 गेले 86 राहतो. वाय एक्स बरोबर, हे दुप्पट आहे, दुप्पट हे 12 नाही, 2 आहे इथे. मग 86 भागिले 2 केल्यावर काय येतो, 43 येतो. मग उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. मग ट्रिकनुसार तुम्हाला सांगावं म्हटलं तर बघा, मग आपल्याला काय करावं लागेल, हे संख्या गुणाकार करावं लागेल. 13 गुणिले 8. मग येणार उत्तर आपल्याला माहिती आहे. ट्रिक आहे. ट्रिक ह्याला हे गुणल्यावर काय येतो, 104 येतो. त्याच्यामधून 18 वजा करावं लागेल. 18 वजा केल्यावर काय, आत्ता आपल्याला आलं 86 येतो. मग दुप्पट म्हटलं तर भागाकार करायचं, गुणाकार नाही, भागाकार करायचा आहे. तर पुन्हा 43 आहे तसं येतो. ह्याच्याऐवजी हा पद्धत पण चांगला आहे, हा पद्धत पण चांगला आहे. हा थोडा वेळ कमी घेतो, पण समजून घेतल्यावर इझी होईल. मग ह्याच्यानुसार हा ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय लिहिता, शीतलकडे जेवढी 5 रुपयाच्या आहेत तेवढ्याच 20 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजे 5 रुपयाचे पण नाण्या तेवढ्याच आहेत, 20 रुपयाचे पण. त्यांची बेरीज आपल्याला दिली आहेत. बेरीज 600 दिली आहेत. मग तुम्हाला ह्या समीकरणानुसार तसा पण सोडवून दाखवतो, ट्रिकनुसार पण सोडवून दाखवतो. येते बघा काय करायचं फक्त आपल्याला. मग 5 रुपयाचं नाणं दिलेत, केवढं दिलेत माहिती नाही, ती आपण एक्स म्हणतो. म्हणजे काय लिहिले, 5चे नाणे आहेत तेवढ्याच 20चे नाणे आहेत. म्हणजे इथं जो येतो ना, 20च्या नोटाला पण तेवढंच यायला पाहिजे ना. म्हणजे एक्सच लिहितो मी इथं, वाय न मध्ये, कारण संख्या सेमच आहे, तेवढंच आहे, त्यामुळे एक्सच म्हणतो. हा 2 असेल तर हा पण 2च, हा 10 असेल तर हा पण 10च असतो. मग ह्यांचा हा दोघांचा बेरीज आपल्याला 600 दिलेत. हा ह्यांचं बेरीज होऊ शकतो, कारण सेम आहे. इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, इथं 25 एक्स येतो, 600 इथं आपल्याला माहिती आहे. याचं फक्त भागाकार करायचं आहे इथे. हे बघा, भागाकार केल्यावर काय येतो, 25 दुणे 50, राहिले 10 राहते, मग हा 0. मग 25 चोक 100 बरोबर 24 येतो.
एक्सची किंमत 24. उत्तर त्याने काय केलं तर शीतलकडे असलेल्या नोटाची संख्या किती. नोटा 24 आहेत. मग आटीमध्ये काय दिलं त्याने, डाळी पण तेवढ्याच आहेत, म्हणजे डाळी पण 500, 500 पण आणि 24च असणार. मग ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. ट्रिकनुसार बघा, म्हणजे असं तुम्ही ह्याच्यानुसार करत गेलो ना, मग ऑप्शनवर पण आपण काढता येईल. ऑप्शनवर काय दिलेत बघा, 5 काय बेरीज आपल्याला दिलेले आहेत. असं करायचं आपल्याला, हे 48 घ्यायचं, 48 गुणिले